नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपण प्रथम कढईमध्ये 1 वाटी तेल घ्यायचं आहे। तेल आपल्याला कडक असं गरम करून घ्यायचंय। तेल आपलं चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्यात आता आपण 4 उभे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे। हे बारीक चिरलेले कांदे आपल्याला फास्ट गॅसवरच तळायचं आहे। मंद गॅसवर तळलं तर कांदा मऊ पडतो। हा आपण बिर्याणीसाठी बरिस्ता करून घेत आहे। कांदा आपला छान गोल्डन ब्राउन रंगावर तळून झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। यापेक्षा जास्त कांदा फ्राय करायचा नाही, नाहीतर तो जास्त काळपट होईल आणि कडवट लागतो तो चवीला। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपण ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। फ्लॉवर घेतलेला आहे। फ्लॉवर असा मोठा कट करून घ्यायचा आहे। हिरवा मटर पाऊण कप घेतलेला आहे। अर्धा कप फरसबी अशी लांब 1 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत। गाजर 1 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत साल काढून। हे सर्व भाज्या मिळून 3 वाटी एवढ्या भरतील, कारण आपण तांदूळ पण 3 वाटी घेतलेले आहे। ह्या सर्व भाज्या आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात। ह्या भाज्या आपल्याला आता मॅरिनेट करायच्या आहेत। यात घालायचं आहे आपल्याला 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा शाही बिर्याणी मसाला। तुम्ही बिर्याणी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता। आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या, 5 ते 6 पुदिन्याची पाने। आपण जो बरिस्ता करून घेतलेला आहे तो थोडा घालायचा आहे। हे भाज्यांपुरतं मीठ आपण घालणार आहोत। आणि आता आपण यात 1.5 वाटी दही घालणार आहोत। आता हे सर्व जिन्नस आपण भाज्यांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। मसाले सर्व भाज्यांना आपण लावून घेतल्यावर त्यात आता आपल्याला 1 मोठा चमचा कांदा तळलेलं तेल आहे ते घालायचं आहे आणि ते थोडंसं लावून घ्यायचं आहे भाज्यांना। आता ह्या भाज्या आपण झाकून एका बाजूला 15 ते 20 मिनिटं ठेवूयात मॅरिनेशन साठी। भाज्या मॅरिनेशन साठी ठेवलेत तोपर्यंत आपण बिर्याणीचा राईस करायला घेऊयात। बिर्याणीचा राईस करण्यासाठी मी एका पातेल्यात तांदळाच्या 4 ते 5 पट पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण ते पाण्याला उकळी यायची वाट बघूयात। व्हेज बिर्याणीसाठी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 20 मिनिटांपूर्वी पाण्यात भिजत घातलेलं होतं। त्यामुळे आपला व्हेज बिर्याणीचा भात एकदम सडसडीत आणि मोकळा होतो। हे पाणी मी आता काढून घेते। पाण्याला उकळी आलेली आहे। त्यात आता आपण काही खडे गरम मसाले घालणार आहोत। त्यात घेतलेला आहे 1 चमचा शहाजिरे, 2 ते 3 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 2 मोठी वेलची, 3 छोटी वेलची, 3 ते 4 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी। आता हे आपण पाण्यात घालायचे आणि 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, 4 ते 5 पुदिन्याची पाने, थोडीशी कोथिंबीर आणि थोडा तळलेला कांदा। मीठ आपण जेवढं नेहमी घेतो त्याच्या डबल घालायचं आहे, कारण आपण परत तांदूळ निथळून काढणार आहोत। आणि अर्धा
लिंबाचा रस पिळायचा आहे. यात आता आपल्याला तांदूळ घालायचे. चांगला हलवून घेऊयात. आणि आता तांदूळ आपल्याला फास्ट गॅसवरच 80% शिजवून घ्यायचे आहेत. सॉरी, मी तूप घालायचं विसरली. यात 1 चमचा तूप घालायचा आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल पण घालू शकता. आता हे आपण 80% शिजवून घेऊया. 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपला भात शिजलेला आहे. आपण चेक करूयात. भात शिजलाय, पण थोडासा असं एक कणी लागते. आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यावर ही अशी चाळण ठेवलेली आहे. त्यात आता हा आपण शिजवलेला भात काढायचा आहे. त्यामुळे पाणी सर्व खाली निथळून पडेल. अशा प्रकारे आपण चाळणीवर सर्व भात काढून घेतलेला आहे आणि सर्व पाणी निथळून निघालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जेवढा शिजलेला पाहिजे तेवढा शिजून राहतो. नाहीतर ते तसंच त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते. आता आपण त्यातले मोठे मोठे जे खडे मसाले आहेत ते काढून घेऊयात. भात असा हलवून त्यातले सर्व मोठे खडे मसाले काढून घेऊयात. खडे मसाले दाताखाली येतात, त्यामुळे चांगले लागत नाही. जास्त स्ट्रॉंग असतात ते मसाले. तुम्ही बघू शकता भात कसा सुटसुटीत आणि असा पांढरा शुभ्र झालेला आहे. व्हेज बिर्याणी करण्यासाठी आपण पातेलं गरम करून घेतलेलं आहे. त्यात आता 2 मोठे चमचे तेल घ्यायचे. तुम्ही तेलाऐवजी पूर्ण तूप पण वापरू शकता. तेलात आपल्याला आता फोडणीसाठी फक्त अर्धा चमचा जिरे, शाही जिरे आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालायच्या. आणि थोडंसं 1 सेकंदभर परतून घ्यायचं आहे. जिरं फुललं की त्यात आपल्याला या मॅरिनेट केलेल्या भाज्या घालायच्या. भाज्या चांगल्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. 1 मिनिटभर आपण भाज्या चांगल्या परतून घेऊयात. भाज्या 1 मिनिटभर चांगल्या परतून घेतल्यात. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. 5 ते 10 मिनिटांनी आपण चेक करूया. 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूया भाज्या किती शिजलेत त्या. भाज्या 50% शिजलेल्या आहेत. एवढ्याच भाज्या आपल्याला शिजवायच्या आहेत. आता आपण ह्या भाज्यांच्या ग्रेव्हीवर थोडी कोथिंबीर, थोडा पुदिना आणि हा बरिस्ता घालणार आहोत. गॅस आपण कमीच ठेवलेला आहे. त्यावर आता आपण हा शिजवून घेतलेला भात घालायचा आहे.
भाताचा लेयर घातल्यावर आपण ही राहिलेली सर्व कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि हा तळलेला कांदा घालायचा आहे। 1 चमचा साजूक तूप घालायचे। 10 ते 15 केशराच्या काड्या पाव वाटी दुधात गरम करून भिजत घातलेल्या होत्या 1 तासापूर्वी। आता आपल्याला झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं मंद गॅसवर ही बिर्याणी शिजवायची आहे। मी या झाकणाला कणिक लावून बाजूनी बंद करून दम बिर्याणी पण करू शकता। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आपण आपली व्हेज बिर्याणी चेक करूया। मस्त सुगंध सुटलेला आहे। आपली बिर्याणी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेट मध्ये काढूया। बिर्याणी काढताना नेहमी आपल्याला सरळ चमचा घालायचा आहे। तुम्हाला ही माझी व्हेज बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।